हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे जिओग्राफी आणि त्यामध्ये एक चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थव्यवस्थेची ओळख. ओके, तर हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा किंवा या चॅप्टरचं नाव आणखी असं सुद्धा आपण म्हणू शकतो अर्थव्यवस्थेचा परिचय. ओके, सो या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहे त्याच्या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. अँड इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, explain the types of economics by filling correct information in the place of questions in the circle. ओके, म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला हा असा सर्कल दिलेला आहे. त्या टाइप्स नुसार आपल्याला हे सर्कल मध्ये जे क्वेश्चन मार्क दिलेले आहेत हे कम्प्लीट करायचे आहेत. ओके, सो याचा आन्सर बघा हे असं येणार. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. ओके, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये काय येणार, फर्स्ट अर्निंग मॅक्सिमम प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट नफा हा जास्तीत जास्त मिळवणे. देन मॅनेजमेंट इन प्रायव्हेट हँड्स म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्तीकडे याचं सगळं व्यवस्थापन असणे. आणि याच्यामध्ये कंट्रीज कोणत्या येतात, जर्मनी, जपान अँड USA. ओके, सो हे झालं भांडवलशाही अर्थव्यवस्थेशी, त्याला आपण कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी असं म्हणतो. नेक्स्ट इकडे बघा, मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये बॅलन्स बिटवीन प्रॉफिट अँड सोशल वेलफेअर. तर जो बॅलन्स आहे प्रॉफिटचा तो कशामध्ये असतो, बिटवीन प्रॉफिट अँड सोशल वेलफेअर. तर नफा सुद्धा बघितला जातो, त्याचबरोबर सामाजिकता सुद्धा यामध्ये बघितली जाते. मॅनेजमेंट विथ द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. तर यामध्ये जे व्यवस्थापन केलं जातं ते खाजगी व्यक्तींकडे तसंच पब्लिक सेक्टरकडे सुद्धा असतं. आणि याच्यामध्ये कोणते देश आहेत, इंडिया, स्वीडन अँड UK. नाव इथे खाली आहे बघा, सोशलिस्टिक इकॉनॉमी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये अचिव्हिंग सोशल वेलफेअर. मॅनेजमेंट बाय गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये जे मॅनेजमेंट केलं जातं हे कुणाकडे असतं, गव्हर्नमेंटकडे असतं. आणि असे देश कोणते आहेत, चायना अँड रशिया आहेत. ओके, सो अशा पद्धतीने हे जे सर्कलमध्ये क्वेश्चन मार्क दिले होते ते कम्प्लीट करायला सांगितले होते आणि आपण हे असं याचा आन्सर कम्प्लीट केलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, गिव्ह एन एक्सप्लेनेशन. आणि आता बघूयात यामध्ये फर्स्ट, द इकॉनॉमी बिगिन्स ॲट होम. म्हणजेच काय बघा, अर्थव्यवस्था ही आपल्या घरापासूनच सुरुवात होते. अर्थव्यवस्थेची सुरुवात ही आपल्या घरापासून होते. सो याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. लेट्स सी आन्सर. हाऊस होल्ड फायनान्स इज रिलेटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके, म्हणजे आपल्या घरातला जो खर्च आहे, जमा खर्च, हे म्हणजेच काय, आपलं इन्कम किती आहे आणि आपला खर्च किती आहे. Every household has unlimited expenditure and the income earned is limited. प्रत्येक घरामध्ये कसं असतं, खर्च हा अनलिमिटेड असतो, मात्र मिळकत जी असते ती कशी असते, लिमिटेड असते. नेक्स्ट पॉइंट, द हाऊसहोल्ड हॅज टू मेक अ चॉईस रिगार्डिंग हाऊ इट हॅज टू स्पेंड इट्स लिमिटेड रिसोर्सेस. तर घरामध्ये जी आपली अर्थव्यवस्था असते त्यामध्ये आपण काय चूज करतो, तर आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत या सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मॅनेजमेंट ऑफ दिस लिमिटेड इन्कम टू मीट द अनलिमिटेड एक्सपेन्सेस इज इकॉनॉमिक्स. म्हणजेच बघा, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अशी व्यवस्था की आपलं इन्कम हे लिमिटेड आहे, परंतु त्या लिमिटेड इन्कम मध्ये आपण आपल्या इनलिमिटेड जास्त जे खर्च आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण पूर्ण करतो. यालाच काय म्हटलं जातं, अर्थव्यवस्था म्हटलं जातं. As we manage the finance of our family, similarly the villages, cities, states, countries and the whole world need to have economic management. So we say economy begins at
होम, आणि यावरूनच आपण म्हणतो की अर्थव्यवस्था ही आपल्या घरापासूनच सुरू होते. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इंडियाज इकॉनॉमी इज ऑफ मिक्स्ड टाईप. तर आता भारतामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था आहे. आन्सर बघा. मिक्स्ड इकॉनॉमी इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटलिझम अँड सोशलिझम. ओके, भांडवलशाही आणि समाजशाही याच्या याच्या दोघांचं कॉम्बिनेशन आपली ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे. India is said to be a mixed economy because there is a coexistence of both public and the private sector. तर या भारतामध्ये जे सगळे मॅनेजमेंटचे हक्क दिलेले आहेत हे पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरला दिलेले आहेत. The private sector undertakes production for the profit motive, whereas the state rise to achieve social welfare. India therefore tries to achieve the balance between maximum social welfare for its citizens on one hand and profit on the other. Therefore, India's economy is of a mixed type. म्हणजे बघा, भारतामध्ये प्रॉफिट जास्त नफा मिळवण्याकडे सुद्धा लक्ष दिला जातो, तसेच सामाजिक कल्याण याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. सो हे दोन्ही टाइप्स घेतले जातात, त्यामुळे याला मिक्स्ड टाइप असं म्हटलं जातं. थर्ड आहे, ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमीज वी कॅन डिवाइड कंट्रीज इंटू 3 ग्रुप्स. ओके, सो अर्थव्यवस्थेनुसार आपण जे देश आहेत त्यांचे हे 3 ग्रुपमध्ये विभागणी करतो. द ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड consumption of goods and services in a specific region is called economy. Okay, on the basic of economies, countries are divided into 3 groups: capitalistic economy, socialistic economy and mixed economy. So हे 3 टाइप्स झाले. पहिल्यांदा बघू त्यातलं. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी इज अ काइंड ऑफ इकॉनॉमी इन विच द मीन ऑफ प्रोडक्शन इज इन हँड्स ऑफ द प्रायव्हेट सेक्टर. तर जे काही उत्पादित होणार आहे किंवा जे काही त्याचं मॅनेजमेंट आहे हे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे एका खाजगी व्यक्तीकडे असतं. फॉर एक्झाम्पल, कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी, जपान अँड द USA. Then next type आहे socialistic economy is a kind of economy in which the means of production belongs to the society, that is government's control. तर याच्यामध्ये जे प्रोडक्शन केलं जातं किंवा जे मॅनेजमेंट होतं ते समाज कल्याणाशी रिलेटेड होतं आणि त्याचा जो कंट्रोल असतो तो कोणाकडे असतो? गव्हर्नमेंटकडे असतो. फॉर एक्झाम्पल, चायना अँड रशिया. नाउ नेक्स्ट आहे मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी इज द काइंड ऑफ इकॉनॉमी इन विच देर इज अ को एक्झिस्टन्स ऑफ बोथ प्रायव्हेट अँड पब्लिक सेक्टर. म्हणजे या अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे कंट्रोल्स असतात हे प्रायव्हेट सेक्टरकडे आणि पब्लिक सेक्टरकडे दिले जातात. ओके, म्हणजेच याच्यामध्ये प्रोडक्शनचं प्रॉफिट सुद्धा बघितलं जातं, त्याचबरोबर सोशल वेलफेअर हे सुद्धा बघितलं जातं. सो यासाठीचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? इंडिया, स्वीडन अँड द UK. Now, third question. Write the answers of following questions in one line. याच्यामध्ये फर्स्ट, टू विच इकॉनॉमी फॅक्टर इज द मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल और फॅमिली फायनान्सेस रिलेटेड? तर इंडिव्हिज्युअल फायनान्स असू दे किंवा फॅमिली फायनान्स असू दे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक फॅक्टर असा कोणता इकॉनॉमिक फॅक्टर आहे की जो त्याच्यामध्ये गृहीत धरला जातो? तो कोणता आहे बघा. मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, स्वतःचे फायनान्स मॅनेजमेंट असू दे किंवा फॅमिलीचे फायनान्स रिलेटेड मॅनेजमेंट असू दे, रिलेटेड टू इकॉनॉमिक फॅक्टर ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर, म्हणजे मिळकत किती झालेली आहे आणि त्यातून खर्च किती झालेली आहे. तर ही टर्म याच्यामध्ये हा जो घटक आहे हा विचारात घेतला जातो. From second question, from which Greek word is the term economics derived? तर असा कोणता ग्रीक वर्ड आहे की ज्याच्यापासून इकॉनॉमिक हा शब्द तयार झाला आहे? The word economics is derived from the Greek word oikonomia,
which means family management. Now, third, in a capitalistic economy, to whom does the ownership and management of means of production belongs? तर कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी मगाशी आपण हा टाईप बघितला म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये ओनरशिप किंवा तिचं जे मॅनेजमेंट आहे प्रोडक्शनशी रिलेटेड हे कुणाकडे असतं? तर आपण त्याचा आन्सर बघितलेला आहे ते प्रायव्हेट सेक्टरकडे असतं म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्तीकडे असतं. सो आपण आन्सर कसं देणार? इन अ कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी द ओनरशिप अँड मॅनेजमेंट ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन बिलॉंग टू द प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच एका खाजगी व्यक्तीकडे ते असतं. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय ग्लोबलायझेशन? ओके, ग्लोबलायझेशन म्हणजेच काय? तर जागतिकीकरण. आता जागतिकीकरण याचा अर्थ काय होणार? ग्लोबलायझेशन मीन्स अलाइनिंग द कंट्रीज इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी. कंट्रीज इकॉनॉमी म्हणजे देशाचा अर्थव्यवस्था ही जगाच्या अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे. अलाइनिंग म्हणजे काय? तर एकरूप करणे आणि यालाच काय म्हटलं जातं? जागतिकीकरण असं म्हटलं जातं. ओके स्टुडंट, तर याचबरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्कीच कळवा. थँक्यू.